आसनाची व्यवस्था केली आहे. पण राजकुमारी नाही. नाही पाहतेस ना अगं सारी जयंती तयारी आज तुझ्या आज तुला सांगितलं आम्ही केली आहे. आसनं ठेवली आहे. बरोबर बरीचशी आसनं भरत आलेली आहे. आपण आलेला असतो सगळं करण्यासाठी. सुस्वागतम. आम्ही प्रत्येकाचं स्वागत करायला तयारच आहोत. समाधान वाटलं. तुम्ही आलात फार बरं वाटलं. मला सुद्धा समाधान झालं. आनंदाचा दिवस दुग्ध शर्करा योग म्हणायला काहीच हरकत नाही. नमस्कार करा. अहो दुधात साखर पडण्याचा भास मनमनी होऊ लागला. राजकुमार हे गुरु मावळे आपल्या पवित्र आणि पूज्य चरणी आमचा शुभम भवतु कल्याणमस्तु कल्याण देव ऋषी तुमच्या चरणी कुंतनपूरचा युवराज भद्रसेन नतमस्तक भद्रसेन आयुष्मान मंगलत्रेचा झाला. रत्नप्रिय समाधान वाटलं. या कुंतनपूर नगरीची राजकुमारी रत्नप्रिया हिचे पराक्रम आणि त्या पराक्रमाची यात्रा आम्ही ऐकून होतो आणि तेच शौर्य पाहण्याची जिज्ञासा आमच्या अंतरंगी होती आणि तीच सुवर्ण शक्ती आज आमच्या जीवनात चालू आहे. अतिथी असं नाही, या अतिथी आसनावर आपण या सिद्ध्याश्री विराजी या राजकुमारी आहे तर आपले मित्र सर्व पाहण्यासाठी आले आहेत, काही हरकत नाही. तुमच्या बरोबरच त्यांना जागा दिली. बसा. तुझ्यामुळे येण्याची संधी मिळाली. नाटसिको नाट्यप्रेमी गणेश राऊत मला वाटतंय आसनं सारे भरलेली दिसत आहेत. काही ते आहे पण असं नाही. आणि वेळेला फार महत्व आहे. वेळ करता उपयोगाची नाही. तेव्हा जरा सुरुवात करूया. आम्ही जाहीर करा माऊलींचे आशीर्वाद पाठीशी आहे. आहे तर श्रीराजकुमारी, मी कर्माचा बाब आहे तुमचा आणि अमात्य आहे. हे सगळं राज्यकारभार सांभाळल्यामुळे आज सरोवरात देशोदेशीचे लोककुमार आले आणि प्रत्येकाला माहित आहे आमच्या राजकुमारीचा हा पण आहे. जो कोणी राजकुमारीला या युद्धात जिंकेल त्याच्याशी राजकुमारी प्रेमाची मला आणि यदा कदाचित जो कोणी तिला हरवू शकत नाही पराजित होईल त्याला कारागृहात टाकून ठेवणार. हे सर्वांना न्यायाने आम्ही जाहीर करतोय. तेव्हा उठा 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 लोक उठा आणि आपले पराक्रम दाखवा. तुमचं कौशल्य दाखवा. हो. मला वाटतंय तुम्हाला घाबरलं सर्व. अहो आलेच राजकुमार पण कुणाचं उठण्याचं धडक होता. तुमच्या पराक्रमाला घाबरून नुसतं बघायचं काम करत नाही. अमात्य महाराज असं वाटतं काय तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. काय एकदा साऱ्यांना सांगा ना. आहे हो. मी पाहते. आमच्या रसाला कोरड पडली ओरडून ओरडून. आमच्यासाठी काय अहो तुमचं काय या वयात सुद्धा आम्ही ओरडतो. या हा राज्यात- राज्यकारभार तुमचा मान. अमात्य या राजासाठी तुम्ही राजाचं पाणी केलं. बरं, हरकत नाही. आता तुमच्यासाठी प्रयत्न करतो. हो राजकुमार, तुम्ही तरी उठा. हो तुम्ही तरी उठा. इथं आलात तुम्ही आसनावर बसला मग का घाबरता? दाखवा ना तुमच्या अंगावर असणारे पराक्रम. या राजकुमारीशी युद्ध करा. तिला जिंका निदान तरी नाही. आता संत झाले. आता आम्ही नाही बोलू शकत. काय झालं? तुम्हीच काय अमात्य थांबा. आमच्यावर आले का म्हणता? काय करू
होता ना, मग कुठे गेला तुमचा पुरुषार्थ? अरे काय पाहताय? कुणाला घाबरताय तुम्हाला? तुम्ही कुणाला घाबरताय? अरे लज्जा वाटायला पाहिजे तुम्हाला. कुणी सुद्धा इथं उठून येत नाही, आमची युद्ध करत नाही. म्हणजे याचा अर्थ एकच होतं, या मंडपाच्या ठिकाणी नाही, या पृथ्वी तलावरती एकही पुरुष नाही. हो, ही सारी पृथ्वी निर्वीण झाली. नाही हा संभव नाही. मुखात शब्द मुखा लावला, अगदी चुकीचा बोलता आपण. काय? हे बाबा थांब, भातभरीत करायला नको. मी जाऊया आणि जाऊया. बाबा तुझ्या पाया पडतोय. कोण आहेस तू? काय म्हणाल आपण? ही सारी पृथ्वी निर्वीण ठरली. हे बोलण्याचा अधिकार तुम्हाला तरी पोचत नाही. असं तुम्ही विरोध करा, पण जगाच्या पाठीवर शेराला सभासद ठेवलेलं आहे. हो, किंवा ते तुम्ही आता बोलला की जगाच्या पाठीवर एकही मी जिवंत नाही. हा, हे मला पटलेलं नाही. पटलं? हे तुमचं चुकीचं आहे असं मी तरी सांगेन. कोण आहेस तू? म्हणलं बशी माझ्या देवाला सोन्या. इथं का आलास? तुमच्या समोर कुणीही वीर योद्धा येऊन द्वंद्व करत नाही आम्ही पाहिलं. हा, कदाचित तुमची पराक्रमी कशी असती, पण यामुळे सारी पृथ्वी निर्वीण ठरली. हो. हे शब्द तुम्ही उच्चारला आणि मला ते पटले नाही आणि म्हणून एक वीर म्हणून मी उभं राहिलो. मला तर असं वाटत नाही मी काही चुकीचं बोलले. सत्य बोलले मी. अरे साऱ्यांना ओरडून सांगते, कुणीतरी करा, आमच्याशी युद्ध करा. पण कुणी उठत नाही. इथं पुरुष आहेत ना, मग त्याची जवळ सारे जण मानात खाली घालून बसले. मग काय चुकलं माझं? मी प्रत्यक्षाला पाहिलंय. हा, बरेच वीर उपस्थित आहेत, पण तुमच्याशी द्वंद्व करायला कोणी उठलेला नाही. निश्चितच. पण याचा अर्थ असा नव्हे की इथं कोणी उठत नाही म्हणजे जगाच्या पाठीवर वीर संपले. हा, अनेक वीर जन्माला आलेले आहे आणि यापुढेही अनेक वीर माता वीर पुत्रांना जन्म दिला आहे. मग पृथ्वी निर्वीण झाली हे मला पटलं नाही, म्हणून मी तुमचा अरे मग ते आता पुरुष कुठे गेले? झोपी गेले? त्यांनाही ते उभा कर, आमची पराक्रम करायला सांग. नंतर मी सांगेन माझं चुकलं. तुमचा पण पाहण्यासाठी आलो होतो. हा, पण कुणी जर का वीर इथं नाही असं तुम्हाला वाटत असेल हो. तर तुमच्या समोर वीर उभा ठाकलाय. काय? मी दोनात करायला तयार विचार आहे. कर. आमचे पराक्रम पाहण्यासाठी तू इथं आलायस का? निघून काय तू? मेलो तरी मला परवा नाही, तू बोलायचं नाही. माझा मित्र असं माका दिया होय. मी वीर म्हणून जन्माला आलोय, वीर म्हणून मारेन. पण वीर नसला तर मी अधिष्ठान दिली असती. माझ्याला ते सण होणार नव्हे. राजकुमारी, काय? जगाच्या पाठीवर असंख्य वीर आहेत, मग? पण या भरल्या सभा मंडपात मी तुमचा समोर ढाकलाय. हो. आजपर्यंत बऱ्याच वेळाला धारापैकी मारला. हा, तुमच्याशी जो पराजय झाला तुम्ही कारागृहात ठेवता आणि तुमच्यावर जो मात कराय त्याच्याशी तुम्ही लग्न करणार. निश्चितच. आलो होतो स्पर्धा पडण्यासाठी, हा. पण विराटची गरज मी जागृत झाली आहे आणि म्हणून तुमचा आवाज मी स्वीकारलाय. पण मी तुझ्या जीवनात तुला सुवर्ण संधी देते. सुखात तुला जगायचं असेल, इथून तू निघून जा. संधीची आवश्यकता माझ्या सटक्या विधानाला आहे. म्हणजे 1000 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा वीर म्हणून एक दिवस व्यवहार म्हणून मेलो ख्याती किती रुपये आम्हाला जमा होईल. म्हणजे तूही तुझा काही जाणार नाही. मग मला तुला इथून माघार घेणार नाही. मग प्रत्यक्षाला बाहेर कशाला होऊ दे. मग होऊ दे मला माहिती तुला. मी तुला घाबरणार नाही. नोकरीला तर पाहिजे. मेलो तर
अंधार अहो, हे चांगलं घडलं आणि म्हणजे हे तुमचं युद्ध कौशल्य पाहिलं हा. आतापर्यंत असं मी केलं नव्हतं. हो, हो, तेव्हा बाकी असं केलं. आता आपलं मन परिपूर्ण होणार आहे ना मग आता पुढची बोलणी करा लग्न करायला हवं हा. अहो बोलल्याप्रमाणे आपल्याला जागायला हवं लग्न करायचं हा अहो हा कुठे कुठचा कोण दिसायला नाही हो राजकुमार नाही आहे हे गरीब आहे ते असू दे. नाही नाही मी कुठे अहो आपल्या दोला मुलाचा कुठे आहे आपण पणा सांगितलं नाही पण अहो तुम्ही मगाच म्हटलंय खरं पण हा राजकुमार आहे ते असू दे असू दे काय अहो पराक्रमी आहे ना त्याने मला शिकवलंय आता सर्च झाली हो तुमचं तुम्ही निर्णय घेऊ शकता आम्हाला जे काय तुमच्याशी लग्न व्हावं या अपेक्षा मी आलो होतो. माझ्या मित्रासमवेत तुमच्या पराक्रमाच्या स्तुती सुभावने ध्येयाने मला कथन केलं ते पाहण्यासाठी आलो कोण योगायोगानं आम्ही जिंकलो लग्न करण्याची माझी इच्छा नाही तेव्हा तुम्ही बोललात मन आमचा बोलला लग्न करायचं नाही सोडू नको होईल तू धैर्य झालेला आहे तुझ्या समेत मी आहे. दोघेही समाजोपी जाऊया. अहो तुम्हाला लग्न करायचं नाही असू दे तुम्ही लग्न करू नका पण मला सांगा तुमच्या मनात कोणती इच्छा मी परिपूर्ण करेन मी प्रेक्षक वर्गापैकी उठून उभा आहे हा योगायोगाने युद्धात जिंकलो पण त्या पराक्रमाला तुम्हाला पारितोषिक द्यायचे ना आणि द्यायचंच असेल एक इच्छा आहे माझी माझ्या पराक्रमाला तर या राज्याची सेवा करण्याची मला संधी यांच्यासाठी पुरुष विश्वास कमी आहे हा दोन पुरुष आहेत या राष्ट्राची सेवा करायची त्यांना राजकुमारी हा निर्णय आता तुम्ही घेता आता तुम्ही करा. आमचं काय? वल्ला या राष्ट्राची सेवा तुम्हाला करायची आहे ना मग असं नाही मी तुम्हाला पद हो सर सेनापतीचे अधिकार मी तुम्हाला देतो अक्षरापासून सर सेनापती होय आम्ही सर सेनापती धन्य आमच्या पराक्रमात घुसून आणि राजाचा